त्याच्यात एक नागाबाबा आहेत, तेलंग स्वामी आहेत, 300 वर्ष जगली. आपापला चॉईस आहे जगण्याचा. काही नाही वाटतं का रे झालं संपलं चला, काही राहिले. 300 वर्षापर्यंत काही जगलीत. काहींनी चॉईस घेतला, नको आम्हाला नाही राहायचं, निघून गेली. बाप्पासाहेब 96 वर्षापर्यंत जगले. 60व्या वर्षी मिळालं, 96 वर्षापर्यंत राहिले. आता राहायचं नाही म्हणून त्यांनी तारीख दिली, बस ह्या शरीराने आता नाही राहायचं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ संत ज्यांनी तत्वांचा अनुभव गेला, प्रतितत्व जय करण्याकरिता चेतना शक्तीचा अनुभव ज्यांनी घेतला, जलतत्व जय करण्याकरता घेतला, ह्या पूर्ण तत्वांचा अनुभव ज्यांनी घेतला त्यांना त्याची महती, त्याची किंमत माहीत असते. अहो, जलतत्व जर तुम्ही जिंकलं, पाण्यावरून चालता येतं. पैसेवाले व्हाल. जलतत्वाची उपासना, तेज, कांती, तेज आणि कांती विलसत असते. लख लख लख. तूप खाल्ल्यानंतरचं तेज नाही. अनेक महाराज तूप खातात, खूप ढेरी खूप असते, काय तेजस्वी महाराज आहेत, तुपाचं बाहेर आलंय, आणि स्वतःला डायबिटीस असतं. उगीच वाटत राहतं काय तेजस्वी आहे महाराज. तूप खाल्लेला महाराज नाही. तेज, चैतन्य असं उसळलं पाहिजे बाहेर. त्यांना कळतं बरं का चैतन्याची महती. आपल्याला कळत नाही म्हणून झोपलेले आहेत, आम्हाला वेळ नाही. ज्ञानेश्वरीला नित्य नियमाने येणारे 8च जण असं परवा निघालं. संख्या आपली भरपूर आहे, 70, 80, 90 पर्यंत असते, 60, 70, 80 पर्यंत. पण आलटून पालटून कधी ते आले, कधी ते आले, कधी ते गेले, कधी हे राहिले. चैतन्याची महती माहीतच नाही. फॉर्मॅलिटी कंप्लीट काही जण करतात. समजा देव असलाच, उगाच नाराज व्हायचा, चला. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत त्यालाच म्हटलं जे तत्वज्ञ आहे. तर तत्वज्ञान ज्यांना अनुभवातनं मिळालेलं आहे. ड्रेस वेश घातला म्हणजे संत खोट आहे. सलिली पय जैसे. आता इथे सांगत नाही कोणकोणत्या उपासना केल्यानंतर त्याची स्थिती काय होते. एक नमुना दाखवला होता तुम्हाला. सलिली पय जैसे, एक होऊनी मिनले असे, परी निवड होणी राजहंसे वेगळे कीजे. सलिली पय जैसे, एक होऊनी मिनले असे. पाणी व दूध जसे एकरूप होऊन मिसळलेले असते, तसे आत्मा अनात्म वित्त मिसळले आहे. त्यातील दूध राजहंसाने जसे निवडून वेगळे करून घ्यावे, तसे देह विज्ञानात आत्मा निवडून पाहावा, मग उपासावा. वाईट आणि चांगल्या गोष्टीचा संगम असतो. आता दुधात पाणी बरेच दिवसापासून मिसळतात असं वाटायला. 750 वर्षापूर्वीची ओवी आहे. म्हणजे त्याही काळात दुधात पाणी होतं. उगीच आपण नावं ठेवायचे आपल्याच काळाला असं काही नाही. दुधामध्ये समजा पाणी मिसळलं, जरी एकरूपता असली तरी राजहंस काय करतो, हंस दूध पिऊन टाकतो, पाणी तसंच ठेवतो. त्याप्रमाणे अनात्मा आणि आत्मा दोन्ही या शरीरात आहेत. अनात्म गोष्टी वाईट गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. चेतन तत्व आहे आणि काही नष्ट करणारही तत्व आहेत, विकार आहेत. तुम्ही राजहंस व्हा. अर्जुना, तुझा जीव राजहंस बनव.
आणि तेच आत्मतत्व घे, अनात्मतत्व सोडून दे. आणि मग उपासना कर. उपासना करताना देखील वाईट आणि चांगला भाग प्रत्येक वेळेस पाहावा लागेल. साधना करताना देखील कशी नाही चालणार साधना. राजहंस बनून साधना करा, उंदीर बनून नाही, मांजर बनून नाही. राजहंस. की अग्निमुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. किंवा धातू शुद्ध करणारे अग्नीच्या हिनकस सोने पुन्हा पुन्हा तापून हिन जाणून शुद्ध टाळून केवळ शुद्ध सोने जसे निवडून काढतात. त्या काळात सोनारांची दुकानं दिसतात. मानमाऊली बहुतेक पाहत बसले असावेत. सोनं शुद्ध करण्याकरिता तांब, पितळ, काय काय धातू त्याच्यात असतात, पुन्हा पुन्हा तापवावं लागतं त्या मुशीमध्ये. त्या काळात असेल पद्धत. आणि शुद्ध सोनं येतं, खराब सोनं, खराब माल खतम करतात. तसा हा देह सोन्यासारखा करायचा, खराब माल संपवायचा. आपण उलट करतो. सोन्यासारखा देह किती खराब करता येईल याची ट्राय करतो. ट्राय. आम्ही जगतोय कसे, सोन्यासारखा देह जास्तीत जास्त किती खराब होईल. न आवडणारे पुरुष आणि बाई पाहिली की ज्यांचे चेहरेही पाहू वाटत नाहीत, ज्यांची कातडी पाहू वाटत नाही, समजायचं देह खराब करून टाकलाय, खराब करून टाकलाय. आणि काही लोकांना पाहत राहावं असं वाटतं. लोभस व्यक्तिमत्व, चेतनेचा बहर. अग्नीमध्ये टाकल्यानंतर सोनं शुद्ध होतं. तसे निवडून काढतात. तसे ज्याप्रमाणे चित्तशक्तीच्या मुशीत योगाग्नीने देहाची आटणी करून शेवटी आत्मरूप शुद्ध सोनेच उरते. ज्ञानेश्वरी म्हणजे देहाच्या मुशीत अग्नी पेटून, मुश म्हणजे त्या मुशीमध्ये सोनं टाकत असत आणि त्या मुशीला अग्नी देत असत. म्हणजे ते सोनं शुद्ध राहील, खराब माल संपेल. तसं ही मूस आहे सोनाराच्या भाषेत. आणि त्याच्यात आत्मा टाकलेला आहे. अनात्मा आणि आत्मा. अनात्मा संपवायचा योगाग्नी एवढा वाढवायचा साधनेतनं. केवळ चेतना, चेतन देह झाला पाहिजे. अचेतन देह, अनात्मा, विकार, किडाळ सगळे संपले पाहिजेत. सगळे विकार, सगळेच दोष, सगळं संपलं पाहिजे. देह होय सोनियाचे. सोन्यासारखा देह 6व्या अध्यायात भगवान ज्ञानेश म्हणतात. देह होय सोनियाचे. सोन्यासारखा देह आत आणि बाहेर सारखा करायचा आहे. आपला आत कसा आहे? आत काय काय? डायबेटीस, अस्थमा, बीपी, हार्ट, संधिवात, सगळे रोग असतात. आत देह असा. घामाला वास, युरिनला वास, संडासला वास, तोंडाला वास, सगळी घाण असा देह ज्ञानेश्वरीच्या कामी नाही. समजा कामी असेल तरी तो शुद्ध करून घेतला पाहिजे. साधना म्हणजे सोन्यासारखा देह करणे, निरोगी काया करणे, स्वर्णमय देह झाला पाहिजे. बस ज्ञानेश्वरीचं एकच साधन आहे. जसा दिला होता तुम्हाला लहानपणी तसा करणे, तसा करणे. योगाग्नीने देहाची आटणी करून शेवटी आत्मरूप सोने शुद्ध उरते.
पूर्ण परब्रह्म रूप काया झाली पाहिजे. आत फक्त पूर्ण ब्रह्म. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. हरी रूप भगवंताचं जसं अंग आहे तसं झालं पाहिजे. भगवंताची काया जशी आहे तशी झाली पाहिजे, तर तुम्ही भक्त भगवान झाले. भगवंताला डायबिटीस नव्हता, तुम्हाला नसला पाहिजे. भगवंताला अटॅक कधीच आला नाही, आपल्यालाही आला नाही पाहिजे. आणि जर हे सगळं असेल तर भगवंत कधी स्वीकारणार नाही. देव निरोगी आणि भक्त रोगी मेळ बसेल. तुम्हाला एक मुलगी आली चालून, तुम्हाला म्हणजे आपल्याला कोण देईल? काही नाही म्हणले, तिला डायबिटीस आहे, थोडा बीपी आहे, चालेल? आपल्याला ती चालत नाही. देवाला भक्त चालेल का हो? आणि एखाद्या पोरीला विचारलं, नवरा चांगला आहे बरं का, तुझी फार अगदी सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी, तुझ्या भावना भावसंवेदना सगळं काही पाहिल, मग काय? 3-4 प्रकारचे रोग आहेत, चालेल? देवाला सांगितलं भक्त आहे, पण असं चान्सेस इतके आहेत. कोणी दोस्ताना देखील करणार नाही. देव कसं करील तुमच्याशी? शुद्ध सोने राहते. बस ज्ञानेश्वरी म्हणजे ह्या देहामधले आतील सगळे देह निरामय अमाई सोन्यासारखा करून किडाळ रूप जाळून टाकून शुद्ध सोनं उरवायचं, ब्रह्मरूप सोनं उरवायचं. ब्रह्ममय काया झाली पाहिजे, ब्रह्ममय मन झालं पाहिजे, ब्रह्ममय बुद्धी झाली पाहिजे. देव काया, देव मन, देव शरीर, आणि आपण देव झालं पाहिजे. बस ज्ञानेश्वरीचा अभ्यास एवढाच आहे. ना तरी जाणवेचिया आयणी करिता दधी उसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. किंवा अनुभवी बुद्धीमुळे दही घुसळून शेवटी जसे लोणी निघालेले पाहतो तसे हंसची जाणीव आहे. आता परमहंस पद मिळविण्यासाठी चतुर बुद्धीने योगयुक्ती वापरून शेवटी देहवर आत्माच दिसतो. ना तरी जाणीवेचिया आयणी, जाणीवेचिया आयणी, जाणीवेचिया अनुभवाच्या दृष्टीने, जाणलेल्या दृष्टीने, अनुभव आलेल्या दृष्टीने. आयणी, आयणी आयन म्हणजे बुद्धी. ज्या बुद्धीने अनुभव घेतलेला आहे ती बुद्धी. ना तरी जाणीवेची आयणी करिता दधी कडसणी. दही घुसळल्यानंतर लोणी बाहेर येतं, तसंच आपल्याला ज्ञानेश्वरीच्या साधकांना करावं लागेल. हे सगळं मंथन करायचं आणि नवनीत बाहेर काढायचंय परब्रह्म रूप. यालाच ब्रह्म बाहेर, शिल्लक ब्रह्म ठेवायचं, बाकी सगळं संपून टाकायचं. दही घुसळून नवनीत काढायचं. गोकुळ घुसळून कृष्ण काढायचा आहे. कृष्ण किंवा अनुभवी बुद्धीमुळे दही घुसळून शेवटी जसे लोणी निघालेले पाहतो तसे हंसची जाणीव आहे. आता परमहंसपद पिळविण्यासाठी चतुर्बुद्धीने योगयुक्ती वापरून शेवटी देहभर आत्माच दिसतो. संपूर्ण देहामध्ये आत्मा प्रगटला पाहिजे, अनात्मा सगळा संपला पाहिजे. विषाक्त भाव, विषाक्त शरीर, विषाक्त मन, विकारमय मन, विकारावस्था, दोष, त्रिदोष, त्रिमल सगळे संपले पाहिजे.
ऋषभदेवांच्या विष्ठेला मागे मी सांगितलंय, ओवीमध्ये आलंय, जैनांचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेवाच्या विष्ठेला भागवतमध्ये भगवान व्यासांनी केलेलं वर्णन आहे, सुगंध येत होता. संडासमध्ये आपली लॅट्रिन आपण थोडा वेळ देखील ठेवीत नाहीत, आपलीच. आणि ऋषभदेवांच्या याला विष्ठेला सुगंध होता. किती ब्रह्ममय काया झाली असे, किती ब्रह्ममय झाली. लक्षात घ्या, याला म्हणतात सोन्यासारखा देह.